नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, जिल्हा परिषद अंतर्गत महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत जे सेस फंड असते त्या अंतर्गत महिलांना पिठाची गिरणी 90% अनुदानावर, तसेच महिलांना सिलाई मशीन 90% अनुदानावरती यासाठीचे अर्ज जे आहे ते आजपासून अर्ज सुरू झालेले आहे। तर अर्ज कसा करायचा, अर्ज कोठे करायचा, अर्ज करायची शेवटची तारीख कोणती आहे, ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। हे अर्ज जे आहे ते बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत चालू झालेले आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांसाठी हे अर्ज असणार आहे। अर्ज हा कसा करायचा आणि त्यासोबत कोणकोणते कागदपत्र जोडायचे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक करा। तुमचा एक लाईक मला भरपूर सपोर्ट करते। तर चला मग संपूर्ण व्हिडिओ बघूया, अर्ज हा कसा करायचा आणि कोठे करायचा। महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांचा आपण परिपत्र हे बघू शकता। जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्याकडून विहित नमुन्यात पात्र अर्ज घेऊन पडताळणी करून कार्यालयात सादर करण्याबाबतचा आहे परिपत्र आपण येथे बघू शकता। या जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना डीबीटी द्वारे राबविण्यासाठी अटी व शर्तीच्या अधीन राहून ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्याकडून अटी व शर्तीनुसार 9/2/2024 ते 22/2/2024, 9 फेब्रुवारी 2024 ते 22 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये अर्ज घ्यायचे आहेत। योजनांचे नाव काय खालील प्रमाणे आहे। तर काय योजना आहे, तर ग्रामीण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची चक्की पुरवणे। तसेच दुसरी योजना आहे ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिकोफॉल मशीन पुरवणे। जी पहिली योजना आहे ती फक्त पिठाची गिरणीची जी योजना आहे ती फक्त अपंग महिलांसाठी आहे। तर जी पिकोफॉल आणि सिलाई मशीनची जी योजना आहे ती सर्व महिलांसाठी आहे। ग्रामीण भागातील सर्व महिला यासाठी अर्ज करू शकतात। तर जे पिठाची गिरणी आहे त्याच्यासाठी फक्त या ग्रामीण भागातील अपंग महिला यासाठी अर्ज करू शकतात। तर आता यासाठीच्या अटी व शर्ती काय आहे, कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते आपण येथे बघूया। या योजनेशी कोणकोणते कागदपत्र जोडायचे, हा अर्ज आहे महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद सन 2023-24 जिल्हा परिषद सेस अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व मुलीला वैयक्तिक लाभाच्या डीबीटी 10% लाभार्थी हिस्सा व 90% शासकीय अनुदानावर लाभ घेण्यासाठी करावयाचा अर्ज। म्हणजे यामध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला फक्त जे पिठाची चक्की असो किंवा सिलाई मशीन हो याचं फक्त 10% तुम्हाला हिस्सा जे आहे ते स्वतः भरायचा आहे। तर यासाठी 90% रक्कम जी आहे ती शासन तुमच्यासाठी भरणार आहे। तर अतिशय चांगली योजना आहे। तर यासाठी एका लाभार्थ्यास एका योजनेसाठी अर्ज करता येईल। 3% शासन निर्णयानुसार अपंग लाभार्थ्यांना प्राधान्य राहील। तर यामध्ये जे आहे तर कोणत्याही जर का एखादी महिला अपंग असेल तर त्यांना फक्त एकाच योजनेसाठी अर्ज करता येणार, दोन्हीसाठी अर्ज हे करता येणार नाही। तर हा अर्जाचा नमुना आहे। यामध्ये तुमचा पासपोर्ट फोटो लावायचा आहे, वरी नाव लिहायचं आहे, त्यानंतर तुमचे विवाहपूर्वीचे नाव, नंतरचे नाव, वडिलाचे नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा संपूर्ण ॲड्रेस, ग्रामपंचायत, तुमची पंचायत समिती कोणती आहे, तुमची जन्मतारीख, त्यानंतर तुमचं वय, तुमचं वर्ष पूर्ण किती झालेले आहे ते, अर्जदार अपंग आहे का, शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे का, विधवा आहे का, दारिद्र्य रेषेखाली आहे का, ते असतील तर स्पष्ट त्याचं असं समोर नमूद करायचं आहे। त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे, आपल्या बँकेचं नाव टाकायचं आहे, आपल्या बँकेचा IFSC कोड, अकाउंट नंबर, त्यानंतर खाली आपलं एक प्रतिज्ञापत्र आहे, प्रतिज्ञापत्र वाचून घ्यायचं आहे। मी लिहून देते की मापक विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज करत आहात ते इथं लिहायचं आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी मी अर्ज सादर केलेला आहे। अर्जासोबत दिलेली माहिती खरी आहे, चुकीची असल्यास मी व माझे कुटुंब त्यास सर्वस्वी जबाबदार राहतील। तसेच या व्यतिरिक्त इतर योजनेचा लाभ घेतलेला नाही व घेणार नाही याची मी गवाही देते। इतर शासकीय योजनेचा मागील 5 वर्षात लाभ घेतलेले आढळल्यास सदर आर्थिक सहाय्य परत घेतले जाईल, मला याची खात्री आहे। हे तुमचं प्रतिज्ञापत्र आहे, यावरती खाली सही करायची आहे। आणि आता जे खाली दाखले दिलेले आहे, ग्रामसेवकाचा दाखला आहे, त्यावरती तुम्हाला शौचालयाचा दाखला, तर यावरती तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, जे लाभार्थी आहे त्याचं स्वतःचं नाव टाकायचं आहे, त्याचं गाव टाकायचं आहे आणि तुमच्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकचा या दाखल्यावरती सही आणि शिक्का घ्यायचा आहे। ते परत खाली एक दाखला आहे, तो म्हणजे विस्तार अधिकाऱ्यांचा आहे, जे तुमचं पोस्ट ऑफिस आहे त्यामध्ये नाव टाकायचं आहे, तुमचं पोस्ट ऑफिस टाकायचं आहे आणि इथे जे तुमचे विस्तार अधिकारी आहे पंचायत समितीचे
त्यांचा इथे सही शिक्का घ्यायचा आहे। तर इथे एक तिसरा परत दाखला आहे, त्यामध्ये आहे गट विकास अधिकारी यांचा अभिप्राय। तर जे इथे जे खाली तुम्ही जे सर्व डॉक्युमेंट जोडणार आहात ते डॉक्युमेंट्स तपासणी झाल्यानंतर तुमचे जे अटी व शर्ती आता यामध्ये काय काय आहे, तर अर्जदार यांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे 1,20,000च्या आत असावे, यासाठी तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाखला तुम्हाला जे आहे ते तहसीलचा ऑनलाईन उत्पन्नाचा दाखला यासाठी लागणार आहे 1,20,000च्या आतला। तो देखील सन 2022-23-24चा लागणार आहे, म्हणजे तो मार्चपर्यंत वैध असावा, 31 मार्च 2024 पर्यंत वैध असावा। तो तुम्हाला जो तहसीलचा उत्पन्नाचा दाखला आहे तो ऑनलाईन काढून यासोबत जोडायचा आहे। तर त्यानंतर अर्जदार हे ग्रामीण भागातील रहिवासी असावा। अर्जदार हे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल, त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे लागणार। जिल्हा परिषद सेस अंतर्गत पिठाची चक्की या योजनेसाठी फक्त अपंग महिला यांनीच अर्ज करावा। अर्जदाराने यापूर्वी सदर योजनेचा लाभ जिल्हा परिषदच्या इतर या विभागाकडून मागील 5 वर्षात लाभ घेतलेला नसावा। लाभ घेतल्याचे दिसून आल्यास त्या बाबतची वसुली संबंधित लाभार्थी यांच्याकडून करण्यात येईल। मागील 5 वर्षात तुम्ही कोणताही जिल्हा परिषद अंतर्गत लाभ घेतलेला नसावा आणि चक्कीसाठी फक्त अपंग महिलाचे अर्ज करू शकतात। अर्ज परिपूर्ण असावा। अपूर्ण अर्ज विना स्वाक्षरी सादर केलेला अर्ज याचा विचार केला जाणार नाही। जे कागदपत्र दिलेली आहे ते सर्व कागदपत्र जोडून तुमचे सर्व स्वाक्षरी असे अर्ज हा संपूर्ण असावा। लाभार्थी ग्रामीण भागातील असावी, तिचे वय 17 ते 45 वर्षे असावे। यामध्ये वयाची मर्यादा आहे, तुमचं वय 17च्या पुढे आणि 45च्या आत असायलाच पाहिजे। त्याचे 45च्या वर जर असेल तर तुम्ही अर्जही करू शकत नाही। मुदतीच्या आत प्राप्त होणाऱ्या अर्जाचा यामध्ये विचार केला जाईल, म्हणजे 22 फेब्रुवारी 2024च्या आत तुम्हाला अर्ज हे सबमिट करायचा आहे। निधीच्या उपलब्धतेनुसार योजनेचा लाभ दिला जाईल, त्यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थी यांना लाभ मिळेलच असे नाही। याबाबत लाभार्थी निवडीचे संपूर्ण अधिकार महिला बालकल्याण विभाग यांना राहील। तुम्ही अर्ज केला म्हणजे तुम्हाला मिळणारच असं नसणार, यामध्ये ते त्यांच्या निकषानुसार तुमची निवड करणार आहे। तर लाभार्थी अपंग असल्यास प्राधान्य देण्यात येईल, सोबत प्रमाणपत्राची प्रत जोडावी। अपंग लाभार्थी यांना शासकीय निर्णयानुसार सूट मिळेल। जर का अपंग लाभार्थींनी दोन्हीपैकी कोणत्याहीसाठी अर्ज केलेला असेल, सिलाई मशीनसाठी देखील, तर अपंगांना यामध्ये अपंग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल। लाभार्थी लाभ घेत आहे याच्या नावाने वैयक्तिक बँक खाते व बचत खाते असायला पाहिजे। जे लाभार्थी असणार आहे, जे महिला अर्ज करणार आहे त्यांच्या नावावरती स्वतंत्र खातं असायला पाहिजे, त्यांचं स्वतःचं। यामध्ये जे आहे ते तुमचं जॉईंट खातं चालणार नाही। आणि जे तुमचं पासबुक असणार आहे ते लाभार्थ्याचे आधार नंबर लिंक असावे, म्हणजे तुमची बँकेची आधार KYC झालेली असावी। ते यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण जो फंड असणार आहे तो डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्सफर म्हणजे DBT मार्फत तुमच्या अकाउंटवरती त्याचे जी आहे ती मदत तुम्हाला जमा होणार आहे। अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य नसावी। याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला अर्जासोबत जोडण्यात यावा। तसेच अर्जासोबत लाभार्थी यांनी खालील कागदपत्रे, आता तुम्हाला यासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत ते आता लक्षपूर्वक ऐकून घ्या। अर्जदार यांचा वयाचा दाखला म्हणजे TC किंवा इतर कोणतेही तुमचं जन्माचं प्रमाणपत्र यापैकी कोणतेही तुम्ही यासोबत जोडू शकता। अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचा उत्पन्नाचा दाखला यासोबत जोडणे, तसेच राशन कार्डची झेरॉक्स जोडणे हे आवश्यक आहे। त्यानंतर अर्जदार जर शेतकरी आत्महत्याग्रस्त किंवा अपंग, विधवा, दारिद्र्य रेषा खालील असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे देखील अनिवार्य आहे। तसेच आधार कार्डची प्रत, तसेच बचत खात्याचे पुस्तकाचे पहिल्या पानाची झेरॉक्स, तुमच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आणि इलेक्ट्रिक बिल जोडणे हे आवश्यक आहे। अर्धे खाली सही करायची आहे आणि तुम्ही जेव्हा हे अशा प्रकारे तुम्हाला हा अर्ज जे आहे ते तुमच्या पंचायत समितीला जे आहे ते बालविकास कार्यालयामध्ये नेऊन हा अर्ज तुमचा सादर करायचा आहे। तुमच्या अर्जाची तपासणी छाननी होईल, त्यानंतर पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी आणि बालविकास अधिकारी यांचे ज्यावरती सही आणि शिक्के मारून हे अर्ज हे तुमचा पुढा हा सबमिट केला जाईल। अशा प्रकारे मित्रांनो जे आहे ते तुम्हाला हा अर्ज करायचा आहे आणि अर्ज हा ऑफलाईन करायचा आहे। याची मी PDF जी आहे अर्जाची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही जो आहे ते अर्ज हा डाउनलोड करून घ्या। अर्ज हा व्यवस्थित भरून त्यासोबत सर्व कागदपत्रे जोडून बालविकास कार्यालयाला हा अर्ज आहे तो सबमिट करा। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।